मी आधीपासून कॉलेज पासून कोण आहे प्रगतीचे पंख द्यायची मन पाखरा. हा. अय्यो माधव. नमस्कार मित्र, आम्ही आता गाडीवर चाललो होतो. आम्हाला काही मॅपनी आम्हाला धोका दिला, काही कळलं नाही आम्हाला. आणि मग कळल्यामुळं आम्ही अचानक इकडं आलो आणि आमची गाडी डायरेक्ट पाण्यात गेली. काही कळलं नाही, रात्री अंधार झाला, सगळं डोळ्याचं हे झालं, झोप नाही, काही नाही, डायरेक्ट पाण्यात घुसलो. अय्यो माधव. दर्शनासाठी आलोय. काय तुझी मला भावना बोल. बरं वाटतंय. माधव, माझं डोक्यावर दिसत का नाही? दिसत आज आम्ही हरिहरेश्वर बीचला आलोय. तर मोहित शेठ, मला एक प्रश्न विचार. शेठ मोहित आहेत, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला. व्हिडिओमध्ये जशी इथं द्यावं लागतं. मी एक प्रश्न विचारतो, या समुद्राला काय सोडून म्हणजे आता एवढ्या आठवणी ते आनंद बिनंद दिला तुला, एवढा रिलॅक्स झाला, टेन्शन मुक्त झाला, तर समुद्राला काय देशील तू? काय सोडून जाशील इथं? देणं आणि सोडून जाणं दोन्हीतला फरक आहे. तर जर मला इथं सोडून जायचं असेल तर आयुष्याचे अनुभव घेता घेता माणसाच्या जीवनामध्ये जो काही ताणतणाव निर्माण होतो त्याच्यातून माणसाचा स्वभाव चिडचिडा आणि रागीट होतो. तर मला तो राग आणि चिडचिड सोडून जायला इथं आवडेल. आणि जर देण्याचा विषय असेल, मी या सर्वजणांना वचन देऊ शकतो का मी वारंवार तुला भेटायला येत जाईन आणि निसर्गाचं जी तुम्हाला सगळ्यात मोठी देण आहे त्याचा मी आस्वाद वेळोवेळी घेत जाईन. म्हणजे तू नातं निभावशील बाबा एक समुद्रासोबत तयार झालं मैत्रीचं दृढ नातं मी आजन्म निभावण्याचा प्रयत्न करायचा. देऊन जाऊ शकतो, शब्द देऊन जाऊ शकतो. कसे होते 2 दिवस? एक नंबर. हे 2 दिवस न भूतो न भविष्यती. मस्त मज्जा. मस्त मजा, मजा नाही लाईफ. काय आठवण एखादी क्रेजी आठवण ती विसरणार नाही 2 दिवसातली? या 2 दिवसामध्ये सगळ्यात क्रेजी आठवण म्हणजे ना, मला माझं दैनंदिन जीवनातला स्ट्रेस, तणाव, त्यामध्ये माणसाला कळतच नाही का अरे हे पण फार महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टी इथं आल्यानंतर जे क्षणोक्षणी प्रत्येक गोष्टीचा मी अनुभव घेतला का, सगळ्यात आठवणी अशा आहेत का ते मला माझ्या त्या तणावापासून बाहेर घेऊन मग ते विसरणं अशक्य. मी आता माझ्याबद्दल सांगतो. म्हणजे मी म्हणजे प्रॉमिस केलं. सगळ्यात जास्त काय आवडलं या ट्रिप मध्ये? रिलॅक्स झालो लई. म्हणजे माझं डेली रुटीन चालू होतं, ऑफिसला जा, ऑफिसचं टास्क कम्प्लीट, कॉर्पोरेट लाईफला वरबोज झालो मी पूर्ण. ते आता मी इथून गेल्यावर एकच माझ्या डोक्यात राहील की बाबा म्हणजे सगळ्या गोष्टी, काही गोष्टी मला इथं आल्यावर कळल्या की बाबा म्हणजे घरचा विचार आहे, त्या गोष्टी नीट मॅनेज नाही झाल्या, प्रोडक्टिव्हिटी नाही राहिली, काही गोष्टी केल्या तर प्रोडक्टिव्हिटी नाही राहिली. तर आता मग घरी जाऊन सगळ्या गोष्टी एकदम नियोजन पद्धतीने लावून पुन्हा एकदा नवीन सुरुवात करू, प्रोडक्टिव्ह राहायचा प्रयत्न करी. कारण काही गोष्टी खूप एफर्ट्स घेतले तरी काय हाती लागत जुळून येत नाही. हाती लागतात नक्कीच, पण जुळून येत नाही. कारण की व्यक्ती तशा प्रकृती आपण म्हणू शकतो. विभिन्न व्यक्ती आहे, विभिन्न स्वभाव आहे. आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस आपल्याला एक वेगळा अनुभव देऊन जाणार आहे आणि त्याच आलेल्या प्रत्येक माणसाला आपल्याकडून देखील वेगळाच अनुभव येणार आहे. आयुष्य अनुभव घेण्यासाठीच आहे. आणि असंच 1 दिवस किंवा 2 दिवस का होईना पण आयुष्यातून वेळ काढून नक्की बाहेर यायला पाहिजे, जेणेकरून माणसाची बॅटरी चार्ज होऊन जाते. आणि तू म्हणत होता महान व्यक्तीला भेटणार कसं वाटलं तुला या महान व्यक्तीला लई दिवसातून भेटून? ह्या महान व्यक्तीला भेटून लई दिवसातून मला असं वाटलं की माझी कॉलेज लाईफ अजून पण चालूच आहे. म्हणजे मी 2 दिवसात हे विसरून गेलो का बाबा, दुकान, तिथलं ताण तणाव, याचं काम त्याचं काम, याला दे त्याचं घे, इकडं जाय इकडं पळ तिकडं पळ. त्या पलीकडे आल्यानंतर 2 दिवस फिरायला आल्यानंतर असं वाटलं की जे आपण कॉलेज लाईफला जगत होतो त्या जबाबदाऱ्यांचं वजन नव्हतं.
आणि आज आपण 2 दिवस फिरलो, इथं देखील जबाबदाऱ्यांसोबत बिलकुल नव्हतं. तर कुठंतरी जबाबदारीच्या ओझ्यातून मुक्त झाल्यासारखं वाटलं आणि असं वाटलं का रोजची लाईफच अशी असावं, त्याच्यामध्ये थोडं सुद्धा वजन असावं. मला तुला म्हणजे एकच गोष्ट सांगूशी वाटेल की चल पुढे चल. मला तुला एकच गोष्ट, हे बाई बस आहे आमचे माणसं आहे सोबत आलेले कलिग्स. मला एकच गोष्ट सांगावं लागेल, म्हणजे जेव्हा तू टेन्शन घेतो ह्या गोष्टी येतात, तुला एक सावरणारा व्यक्ती पाहिजे तुझ्या जीवनात कायम. काय वाटतं तुला? म्हणजे सावरणारा नाही, म्हणजे समजून घेणारा का बाबा याला काय होतंय, याला काय होतंय, काय नाही, काय याला आता कसं शांत करावं. इव्हन मलाच नाही तर प्रत्येक व्यक्तीकडं एक व्यक्ती अशी असते का जी कायम सदैव सोबत असते. पण सोबत असण्यापेक्षा पण समजून घेता आलं पाहिजे, सोबत राहून एकमेकांचं होता आलं पाहिजे. तर ह्या आयुष्याचे जे रंग आहेत त्याच्यामध्ये मजा येणार. हा म्हणजे या गोष्टी कायम नाही लागत माणसाला कधी लागतं या गोष्टी की स्ट्रेस झाला, हे झाला, म्हणजे अबनॉर्मल सिच्युएशन आली बाबा जीवनात. मला असं वाटतंय की हा ब्लॉग नसून पॉडकास्ट चालू आहे. तुला काय वाटतंय? वाटायच्या गोष्टी वेगळ्या झाल्या. ठीक आहे, बरेच अनुभव घेतले आपण, बऱ्याच गोष्टी केल्या, काही गोष्टी बोलून न दाखवता करून दाखवण्यामध्ये मजा आहे. आता आम्ही म्हणजे व्हिडिओ शूट करतोय, आम्ही दिवसभर खूप वैचारिक गप्पा केल्या, सगळ्या गोष्टी केल्या. आणि हे प्रश्न हे बोल ना, फक्त व्हिडिओवरच बोलू शकतोय आपण. व्हिडिओत आपण फार 4-2 गोष्टी मांडू शकतो, म्हणजे जगलोय, जे अनुभवलोय. आता जर हा व्हिडिओ आमचा अजून प्लॅन नाही की युट्यूबला टाकायचा, या गोष्टी टाकायच्या, पण टाकलेत तर आमचे कॉलेजचे मित्र आहे, सगळ्या गोष्टी आहे, त्यांना खूप आवडेल हा व्हिडिओ. काय वाटतं तुला? 100% त्यांना आवडेल का नाही आवडेल हे माहित नाही, पण आपले अनुभव ऐकून जर त्यांना निसर्गाच्या सानिध्यात येण्याची इच्छा होत असेल तर कदाचित हा व्हिडिओ सार्थकी लागला किंवा सार्थकी झाला असं माझ्या मनामध्ये रुजून आले. असे खूप मित्र असतात की बाबा ते कॉलेजचे टिकता, 1-2च मित्र असतात. म्हणजे आमचे आहे भरपूर मित्र आहे, पण असं मन मोकळं करणारे मित्र खूप कमी आहे. आणि ज्या व्यक्तींना म्हणजे मन मोकळं करू शकतो आणि आपलं सिक्रेट ह्या त्या गोष्टी, आपली फॅमिली आहे त्या गोष्टी की बाबा सांगू शकतो, बाबा ही फॅमिली असं आहे तसं आहे. आता गर्लफ्रेंड मित्र खूप असतात, पण फॅमिली सोबत अटॅच होणार आहे, फॅमिलीवर गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतील असे मित्र फार म्हणण्यापेक्षा बॉटम मध्ये नाहीत किंवा एक फार 2 असतात, त्या पलीकडे नाही. आता घरी जसं काय करतो, मित्रांना गर्लफ्रेंडचा कॉल आला, हे आला, तर मग घरचे विचारलं की बाबा अचानक अरे मग म्हणजे जी अशी व्यक्ती की बाबा ती गोष्ट घरच्यांना नाही सांगू शकत. फोन वाजलाय, कोणाचा आहे, हॅलो म्हणून बाहेर गेला तर घरचे विचारतात की बाबा कुणाचा कॉल आहे. मग फ्रँकली डायरेक्ट तोंडात नाव येतं की मोहित टाळे, त्या गोष्टी. मित्रांना असा मित्र आहे खुली किताब म्हणून ओपन रिप्रेझेंट करू शकतो. ज्या गोष्टी आपण म्हणजे बायको समोर पण नाही बोलू शकत, पहिले त्या मित्रांसमोर बोलू शकतोय. काय वाटतं तुला? 100% मैत्रीमध्ये ती ताकद असते. प्रत्येक नातं हे त्याच्या जागेवरती सोबत असतं, बरं नाही. ज्या गोष्टी आपण मित्रांसोबत बोलू शकतो ते घरी नाही बोलू शकत, त्या गोष्टी आपण घरी बोलू शकतो त्या मित्रांसोबत नाही बोलू शकत. सॉर्टेड आहे सगळ्या गोष्टी, एव्हरीथिंग इज सॉर्टेड आणि एव्हरीथिंग इज टू बी सॉर्टेड. मी गोरा झालं. काय वाटतंय तुम्हाला? मी आधीपासून कॉलेजपासून गोरा आहे, कधी पहिल्यापासून. चला ट्रिपचा एंड करूया घरी आणि भेटू परत. मला अशीच ब्लॉगची सवय लागू, युट्यूबला अपलोड करू, चांगल्या आठवणी मिळू. ब्लॉगपेक्षा पॉडकास्ट चांगला करशील. मोहित्याला टेन्शन कमी राहावं लाईफमध्ये आणि इकॉनॉमिकली दोघं पण स्ट्रॉंग व्हावं, शुभेच्छा. आणि टेन्शन यावं बी हो, पण सॉल्व व्हावं, आणि याला ताकद द्यावा देवानी.